विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विस्कॉसिटी म्हणजे काय बघितलं किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय हे आपण बघितले. द फोर्स पर युनिट एरिया रिक्वायर्ड टू मेंटेन युनिट डिफरन्स ऑफ व्हेलॉसिटीज बिटवीन टू पॅरलल लेयर्स इन द लिक्विड हॅव्हिंग युनिट डिस्टन्स अपार्ट इज कॉल्ड ॲज व्हिस्कॉसिटी और कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. आपण असंही बघितलं की त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला एफ इज इक्वल टू इटा इंटू व्ही अपॉन एक्स या फॉर्म्युलानुसार आपण या व्हिस्कॉसिटी कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीची डेफिनेशन केली. त्याचबरोबर व्हिस्कॉसिटीचे युनिट्स हे आपण बघितले. CGS युनिटमध्ये पॉईस, मिली पॉईस, सेंटी पॉईस किंवा मायक्रो पॉईस बघितला आपण, किंवा डाइन्स पर सेंटीमीटर स्क्वेअर, डाइन्स पर स्क्वेअर सेंटीमीटर सेकंद हे सुद्धा आपण युनिट बघितलं. त्यानंतर आपण SI सिस्टीममध्ये सुद्धा विस्कॉसिटी कशी मोजायची किंवा कोणत्या युनिटनं मोजायची यासाठी न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंद हे युनिट वापरलं जातं किंवा सिम्पली आपण त्याला पास्कल सेकंद असं म्हटलं. आता यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ व्हिस्कॉसिटी बाय ओसवाल्ड्स व्हिस्कॉमीटर. ओसवाल्ड्स व्हिस्कॉमीटर वापरून आपण काय करणार आहोत, व्हिस्कॉसिटी मोजणार आहोत. सो फॉर दॅट पर्पज हिअर द कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी इटा of a liquid can be determined directly passing a liquid through capillary tube and by using the formula given below derived by Poiseuille we can determine the viscosity of any liquid. That is, हा फॉर्म्युला दिलाय बघा पॉच्युले या सायंटिस्टनं. कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी इटा ही मोजण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे. त्यासाठी ते लिक्विड आपल्याला एका कॅपिलरीमध्ये इन्सर्ट करावं लागेल आणि त्याची व्हिस्कॉसिटी मोजण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. इटा दॅट इज व्हिस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी, इट इज इक्वल टू P इंटू पाय इंटू R⁴ इंटू T अपॉन 8VL. हा पॉच्युले या सायंटिस्टनी शोधून काढलेला फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार आहोत, व्हिस्कॉसिटीची किंमत शोधून काढणार आहोत. त्यामधला T जो आहे, T इज द टाइम रिक्वायर्ड फॉर VmL ऑफ लिक्विड टू फ्लो थ्रू अ कॅपिलरी ट्यूब ऑफ लेंथ L अँड रेडियस R अंडर अप्लाइड प्रेशर P. म्हणजे जी कॅपिलरी आपण घेणार आहोत आणि त्या कॅपिलरीमध्ये जे लिक्विड घेणार आहोत त्या लिक्विडचा V हा जो काय VmL व्हॉल्यूम आपण घेतलेला आहे त्या लिक्विडला फ्लो होण्यासाठी लागणारा जो काय टाईम आहे तो टाईम म्हणजे T आहे. आणि त्या लिक्विडची कॅपिलरी ट्यूबची जी लेंथ असेल ती लेंथ L असणार आहे आणि त्याची रेडियस काय असणार आहे, R असणार आहे. बाय युझिंग अप्लाइड प्रेशर P हे अप्लाइड प्रेशर वापरणार आहोत आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत, व्हिस्कॉसिटी मोजणार आहोत. त्यासाठी फॉर्म्युला नवीन एकदा मी सांगतोय. इटा इज इक्वल टू P इंटू पाय इंटू R⁴ इंटू T अपॉन 8VL. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार आहोत, व्हिस्कॉसिटी मोजणार आहोत. तर त्यासाठी आपण बघूया ओसवाल्ड्स व्हिस्कॉमीटर. आता इथं समोर तुमच्या एक डायग्रॅम दिसतंय बघा. या डायग्रॅममध्ये ओसवाल्ड्स व्हिस्कॉमीटर दिलेला आहे. या व्हिस्कॉमीटरचा उपयोग करून आपण काय करणार आहोत, तर व्हिस्कॉसिटी मोजणार आहोत. बघा मी आता या डायग्रॅमबद्दल किंवा डिटर्मिनेशन ऑफ व्हिस्कॉसिटी बाय युझिंग ओसवाल्ड्स व्हिस्कॉमीटर आपण ह्या मेथडचा उपयोग करतोय. सो द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ absolute viscosity is determined by using any method. It is very difficult. Hence indirect measurements are usually made in which the viscosity of liquid is determined relative to another liquid whose viscosity is known, and it can be determined conveniently with the help of Oswald's viscometer. म्हणजे मी काय म्हणतोय बघा, डायरेक्टली आपल्याला म्हणजे बाय युझिंग क्वांटिटी मेजरमेंट ऑफ ॲब्सोल्यूट व्हिस्कॉसिटी इट इज व्हेरी डिफिकल्ट. मग आपण काय करणार आहोत, इनडायरेक्टली व्हिस्कॉसिटी मोजणार आहोत.
मग इनडायरेक्टली विस्कॉसिटी मोजण्यासाठी आपण एक असं लिक्विड घेणार आहोत की ज्याची विस्कॉसिटी आपल्याला काय आहे माहीत आहे. उदाहरणार्थ मगाशी आपण जो टेबल बघितला त्या टेबलमध्ये वॉटरची विस्कॉसिटी माहीत आहे, इथेनॉलची विस्कॉसिटी माहीत आहे. अशा पद्धतीचं आपण एक लिक्विड घेणार की ज्याची विस्कॉसिटी आपल्याला काय असेल माहीत असेल. आता यासाठी काय करतोय बघा, आपण कन्स्ट्रक्शन बघूया. आता कन्स्ट्रक्शन्समध्ये आपण जर बघितलं, इट कन्सिस्ट ऑफ, डायग्राम बघा ही, इट कन्सिस्ट ऑफ यू ट्यूब कंटेनिंग अ कॅपिलरी ट्यूब अँड 2 बल्ब्स. म्हणजे इथं जर बघितलं आपल्याला यू आकाराची एक कॅपिलरी ट्यूब घेतलेली आहे की ज्या कॅपिलरीला 2 बल्ब आहेत आणि 1 आर्म ऑफ ट्यूब is wide and has a bulb nearly at the base. या यू ट्यूबला, कॅपिलरी ट्यूबला जर बघितलं तर एका साईडला एक आर्म आहे की जो आर्म आपण ज्या आर्मच्या बॉटमला बघितलं तर एक बल्ब आहे आणि दुसरी जर आर्म बघितली तर दुसऱ्या आर्मच्या टॉपला इथं काय दिसतंय, एक बल्ब दिसतोय. म्हणजे 2 बल्ब असणारी काय आहे ही कॅपिलरी ट्यूब आहे. A known and enough quantity of liquid is introduced through this arm. म्हणजे इथं वाईड आर्म लिहिलेला आहे आणि या साईडला नॅरो आर्म लिहिलेला आहे. उजव्या साईडचा जो आहे तो वाईड आर्म आहे, डाव्या साईडचा जो आहे तो नॅरो आर्म आहे. वाईड आर्मच्या साईडनं ज्या लिक्विडची विस्कॉसिटी आपल्याला मोजायची आहे ते लिक्विड वाईड आर्ममधून काय करायचं, इन्सर्ट करायचं. सो a known and enough quantity of liquid is introduced through this arm. The other narrow arm has a bulb at top end. म्हणजे अप्पर एंडला या कॅपिलरी ट्यूबच्या एक दुसरा बल्ब वापरलेला आहे आणि तो बल्ब नॅरो आर्मचा आहे की ज्या साईडनं आपण काय करणार आहोत ते लिक्विड सक करणार आहोत. दिस आर्म इज यूज्ड फॉर सकिंग द लिक्विड्स. देर आर 2 मार्क्स A and B above and below the bulb. हा नॅरो आर्म डाव्या साईडचा जो आर्म आहे या आर्मला त्या बल्बच्या वरती A मार्क आहे आणि बल्बच्या खाली B मार्क आहे. नाव एक्सपेरिमेंटल प्रोसिजर कशी करायची बघा. इनफ आणि जे आपल्याला लिक्विड नोन असं जे लिक्विड आहे ते लिक्विड पहिल्यांदा काय करायचं, या वाईड आर्ममधून इनफ क्वांटिटी त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये भरायचं आणि ते भरल्यानंतर अ डेफिनाइट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अंडर एक्झामिनेशन इज पुट इन टू द वाईड आर्म ऑफ विस्कॉमीटर अँड सक्ड अप थ्रू द नॅरो आर्म. वाईड आर्ममधून डेफिनाइट व्हॉल्यूम असलेलं लिक्विड आपण इन्सर्ट करायचं, भरायचं आणि काय करायचं, जो नॅरो आर्म आहे त्या नॅरो आर्मकडून ते काय करायचं, लिक्विड सक करायचं. सो अ डेफिनाइट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अंडर एक्झामिनेशन इज पुट इन टू वाईड आर्म ऑफ विस्कॉमीटर अँड सकड अप थ्रू द नॅरो आर्म स्लाइटली अबाव द ए मार्क. जो ए मार्क आहे त्याच्या थोडंसं वरती काय करायचं, ते लिक्विड सक करायचं. द लिक्विड इज नाव अलाउड टू फ्लो बॅक अँड द टाइम ऑफ फ्लो ऑफ लिक्विड फ्रॉम मार्क ए टू बी इज नोटेड. आणि त्या लिक्विडला मार्क ए पासून मार्क बी पर्यंत यायला किती टाईम लागला हे आपण मोजणार आहोत, म्हणजेच टाइम ऑफ फ्लो मोजणार आहोत. द लिक्विड passes through the capillary tube. The whole process is then repeated for second liquid whose viscosity is known, that is generally water, and whose viscosity is known, and we can determine also the flow of that known liquid. Now it has been found that the pressure that causes the flow of liquid through capillary tube depends on the difference in height of the liquid in 2 arms, the density of liquid d1 and acceleration due to gravity z. Hence the equation, that is, आता इक्वेशन्स बघा, इक्वेशन्स जर आपण बघितलं तर मगाचं जे इटाचं इक्वेशन होतं ते इक्वेशन कसं होईल बघा. n1 is equal to hg pi r raised to 4 upon 8 into v into L multiplied by d1 into t1.
Now if the same volume of second liquid of viscosity and density d2 takes t2 seconds then to flow through the same capillary, then we can write the equation eta 2 is equal to hg pi r raised to 4 divided by 8 vl into d2 into t2. The values of v, volume v, length l, radius r and height h through which liquid falls are the same in case of each liquid. Hence taking the ratio of above equations we get, म्हणजे ही दोन इक्वेशन्स बघा, इटा 1 हे इक्वेशन आहे, या इटा 1 इक्वेशनमध्ये एच जी पाय आर रेस टू 4 अपॉन 8 व्ही एल आणि इटा 2 इज इक्वल टू एच जी पाय आर रेस टू 4 अपॉन 8 व्ही एल यांच्या ज्या किमती असतील त्या लिक्विडसाठी काय असणार आहेत, सेम असणार आहेत. मग बदलणाऱ्या किमती कोणत्या असतील, फक्त D1 आणि T1 याच बदलणाऱ्या किमती असतील. आणि यानुसार जर आपण या दोन इक्वेशनचा इक्वेशन 2.16 आणि 2.17 या दोन इक्वेशनचा जर रेशो घेतला तर हा जो रेशो आहे तो रेशो आपल्याला कसा मिळतोय बघा, eta 1 अपॉन eta 2 इज इक्वल टू D1 T1 upon D2 T2. That means here from measurements of densities and time of flow of two liquids, the viscosity eta 1 of the first liquids can be calculated. म्हणजे जर densities आणि टाइम ऑफ फ्लो दोन्ही लिक्विडचा आपण काढला, मेजर केला बाय यूजिंग ओसवाल्ड्स विस्कोमीटर, then by knowing the viscosity of known liquids we can determine the viscosity of unknown liquids, that is eta 1 is equal to d1 t1 upon d2 t2 आणि या सगळ्याला मल्टिप्लाय काय करायचं, eta 2 where eta 2 is the viscosity of known liquid. म्हणजे या रेशोवरून आपण n1 eta 1 अपॉन eta 2 इज इक्वल टू d1 t1 अपॉन d2 t2 या इक्वेशनवरून आपण काय करणार आहोत, ज्या लिक्विडची आपल्याला विस्कॉसिटी काढायची आहोत त्याची व्हॅल्यू काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत. मोस्ट कॉमनली वॉटर इज टेकन ॲज अ रेफरन्स लिक्विड्स विच हॅज द विस्कॉसिटी 0.00 that is 0.00895 poise at 298 kelvins. The ratio of absolute viscosity of any liquid with that of water at the same temperature is called as specific viscosity of liquid. ही आहे फिजिकल प्रॉपर्टीज मधील सेकंड प्रॉपर्टी विस्कॉसिटी. या मेथडचे म्हणजे ओसवाल्ड विस्कॉमीटर ही जी मेथड आहे या मेथडचे काही ॲडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. यामधलं पहिलं जे ॲडव्हान्टेजेस आहे ते म्हणजे कोणतं बघा, ओसवाल्ड विस्कॉमीटर इज व्हेरी कन्व्हिनियंट ॲपरेटस फॉर द डिटर्मिनेशन ऑफ viscosity, and second, viscosity at different temperatures can be determined as viscometer can be easily suspended in a thermostat. ही दोन ॲडव्हान्टेजेस आहेत या विस्कॉमीटर मेथडची. सो by using Oswald's viscometer we can calculate viscosity of any liquid. This is the second property, that is viscosity.